नमस्कार, जय महाराष्ट्र। बीड जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघापैकी फक्त याच उमेदवारांना लागणार गुलाल। पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। परळी मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष व नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले राजसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे। त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे फॅक्टर असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये मराठा कार्ड पुन्हा एकदा बाहेर काढत शरद पवार यांनी मोठी खेळी केली आहे। त्यामुळे परळीमध्ये आता धनंजय मुंडे विरुद्ध राजसाहेब देशमुख असा सामना रंगणार आहे। अर्थात या मतदारसंघात ओबीसी विरुद्ध मराठा असा सामना होणार असून परळी मतदारसंघात तसं पाहता राजसाहेब देशमुख यांचा हवा तेवढा प्रभाव नाही। मात्र ही निवडणूक धनंजय मुंडे यांना जड जाऊ शकते। मात्र काही मताच्या फरकाने या मतदारसंघातून धनंजय मुंडेच विजयी होतील असा तरी सध्या अंदाज आहे। माजलगाव मतदारसंघातून माहितीकडून प्रकाश सोळंके यांच्या नावाची घोषणा केली असून महाविकास आघाडीकडून मोहन जगताप यांच्या नावाची घोषणा झाली आहे। मागील काही दिवसांमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांची ऑडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती। तसंच त्यांना मराठा समाजाचा तीव्र विरोध पाहायला या ठिकाणी मिळतोय। तसंच याच मतदारसंघातून मराठा विरुद्ध मराठा असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता असून या मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालण्याची शक्यता असल्याने या मतदारसंघातून माहितीचा सुपडा साफ होण्याची शक्यता असून याच मतदारसंघात महाविकास आघाडीचा विजय होईल असा अंदाज आहे। बीड मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून अनिल जगताप यांचं नाव समोर येताना दिसतंय, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचं नाव समोर येताना दिसतंय। मात्र महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाला ही जागा सुटण्याची शक्यता असून महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाची अनिल जगताप यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। याच मतदारसंघातून शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर असून त्यांचा विजय निश्चित मानला जातोय। केज मतदारसंघातून महायुतीकडून अर्थात भाजपकडून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीकडून अर्थात शरद पवार गटाकडून पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी दिली आहे। भाजपच्या नमिता मुंदडा यांचं या मतदारसंघावर प्रभाव असून केलेली विकास कामे, केज मतदारसंघाचा केलेला बदल याचा नमिता मुंदडा यांना फायदा होऊ शकतो। तर महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा या मतदारसंघातून पराभव होण्याची शक्यता असल्याने नमिता मुंदडा पुन्हा एकदा विजयी होतील असा अंदाज आता समोर येत आहे। आष्टी मतदारसंघातून सध्याचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे असून या मतदारसंघातून मात्र कुणाला उमेदवारी द्यायची हा मोठा पेच महायुतीला आहे। कारण याच मतदारसंघातून भाजपचे माजी आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे हे उमेदवारीबाबत आस लावून बसले आहेत। या मतदारसंघात तसं पाहता सुरेश धस यांचं वर्चस्व पाहायला मिळतंय, त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। तर महाविकास आघाडीकडे या मतदारसंघात हवा तेवढा तगडा उमेदवार नसल्याने या मतदारसंघात महाविकास आघाडीचा सुपडा साफ होताना दिसतोय। तर याच मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार विजयी होईल असा तरी अंदाज सध्या दिसून येतोय। गेवराई मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून बदामराव पंडित तर महायुतीकडून विजयसिंह पंडित या काका पुतण्यांमध्ये लढत होणार असून या मतदारसंघात जरांगे फॅक्टर 100% चालताना पाहायला मिळणार असून याच मतदारसंघातून महायुतीचा सुपडा साफ होताना दिसतोय। तर याच मतदारसंघातून महाविकास आघाडीचे बदामराव पंडित हे बहुमताने विजयी होतील असा तरी अंदाज आहे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील या 6 मतदारसंघापैकी 3 जागा जी आहेत ते महायुतीकडे जाताना दिसत आहेत, तर 3 जागा महाविकास आघाडीकडे जाताना आपल्याला दिसत आहेत। याबद्दल तुमचं मत आम्हाला खाली नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा। धन्यवाद।